केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने वाजत गाजत स्वागत केले। आज सकाळी शहरातील गांधी चमन परिसरात पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा नाचवत, फुगडी खेळत, एकमेकांना पेढे भरवत आपला जल्लोष साजरा केलाय। जालना जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी ताकदीने संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे। जालन्यात आता लवकरच तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं। काल निवडणूक आयोगानं अजितदादांच्या बाजूनं म्हणजे सर्व आमच्या बाजूनं घड्याळ आणि पक्ष आमचाच खरा असल्याचा निकाल दिला। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तमाम कार्यकर्ता अत्यंत आनंदात आहे। यापुढची राष्ट्रवादीची घोडदौड ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देदीप्यमान आणि गतिमान असणार आहे। आज कशा पद्धतीने आपण जालना शहरात आनंद उत्सव साजरा केला आहे? आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आणि पेढे वाटून, फटाके उडवून आणि हातामध्ये अजितदादांची प्रतिमा आणि घड्याळाचं चिन्ह घेऊन नाचत गाचत वाजत अतिशय आनंदाने जल्लोषात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ह्या निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे आणि आनंद व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादीची जागा जालना जिल्ह्यामध्ये अधिक वाढावी यासाठी काय प्रयत्न असतात? राष्ट्रवादी अधिक वाढावी यासाठी आता आम्ही तालुकावार मेळावे लवकरच आयोजित करीत आहोत। आतापर्यंत जरांगे पाटलाच्या भूमिकेमुळं अनेक अडचणी पक्षापुढं होत्या, त्या आता हटलेल्या आहेत, बाजूला झालेल्या आहेत आणि त्यामुळे या पुढच्या कालखंडात आज आपण नेहमी पाहत असाल की एकही दिवस वर्तमानपत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या, आता अजितदादा गट म्हणण्याचं कारणच नाही, खरी राष्ट्रवादी आमचीच आहे आणि आमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत हे चिन्ह तुम्हाला आणि येणाऱ्या काळात जिल्ह्याचं संपूर्ण चित्र बदललेलं आपल्याला लक्षात येईल, एवढंच या निमित्ताने शब्द देतो।